राज्यव्यापी सुरू असलेल्या परिचारिकांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे। 18 तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन परिचारिकांचं सुरू झालेलं आहे। 17 तारखेला एक दिवस लाक्षणिक आंदोलन होतं, त्यानंतर 18 पासून नियमित काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे। त्यामुळे आरोग्य व्यवस्था जी आहे त्याच्यावर मोठा परिणाम होतो आहे। नागपूर मेडिकल असो, मेव असो यासह आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या जवळपास 1000पेक्षा जास्त परिचारिका संपावर आहे। त्यामुळे अत्यावश्यक शस्त्रक्रिया सोडल्यास इतर शस्त्रक्रिया ज्या आहे त्या पुढे ढकललेल्या आहे। 7व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे। मॅडम, चौथा दिवस आहे आजचा, सरकारकडनं काय हालचाली? आज आमच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे। सरकारकडून आम्ही अपेक्षा करतो की आज आमच्या मागण्यांकरिता सकारात्मक बैठक घेऊन आमचे काही तोडगा काढावा। 18 पासून तुमचं काम बंद आंदोलन सुरू झालं, म्हणजे चौथा दिवस आहे। 4 दिवसात काही सरकारकडनं चर्चा सुरू झाली? एकदाच एक बैठक फक्त झाली होती, ती फक्त 3 मिनिटाची झाली होती। त्यामधून काही तोडगा निघू शकत नाही। आज सोमवार आहे, आज आम्ही विचार करतोय की आज जर आम्हाला वेळ देईल तर आज आमच्या ज्या 15 मागण्या आहेत, ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्यावर आम्ही सकारात्मक वाट बघतोय की आमच्या प्रश्नांवर तोडगा निघेल। तुमचं भांडण सरकारशी आहे, परंतु गरीब रुग्ण भरडले जात आहे, शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या, आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होतोय। अत्यावश्यक सेवा सुरू आहेत आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहण्याकरिता आमचेच काही सहकारी जे बंधू भगिनी आहेत ते तिथे आहेत, तर प्रशासनाने त्यांना फक्त प्रॉपर चॅनलमध्ये डिवाइड करून त्यांना ठेवावं, तर अत्यावश्यक सेवा सुरू आहे। काय मागणी आहे तुमच्या, थोडक्यात सांगा? आमची मुख्य मागणी आहे खाजगीकरण बंद करण्याची, दुसरी मागणी आहे आमची वेतन त्रुटी निवारण करण्याची, तिसरी मागणी आहे आमची 100% कायमस्वरूपी पदभरती करण्याची, पदोन्नती ज्या रखडलेल्या आहेत त्या करण्याची, आमचे नर्सिंग अलाउन्सेस जे केंद्र शासनाप्रमाणे काही अलाउन्सेस आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे। ह्याची जोपर्यंत मागण्या मान्य होत तोपर्यंत करणार नाही तुम्ही? नाही, कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जिनायन मागण्या आहे आणि त्या प्रलंबित आहे। अनेक वर्षापासून त्या मागण्या, ज्या नर्सेस आहेत त्या संपात सहभागी झाल्या तर त्यांचं नोकरीवरून काढण्यात येईल असा इशारा दिलेला आहे। प्रोबेशन कालावधीचं म्हणतात ते धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत। संपामध्ये प्रोबेशन कालावधी काय आणि कायमस्वरूपी काय, संपासाठी जो नियम लावायचा तो सगळ्यांना सारखाच आहे। संविधानाने संप करू नये, संप करायचा याबद्दल आम्हाला संविधानाने राईट दिला संप करायचा, कारण आम्ही जिनाईन मागण्यांसाठी संप करत आहोत। आम्ही असंवैधानिक संप करत नाही आहे, त्याचे निवेदन प्रॉपररित्या दिल्यानंतरच आम्ही संप करत आहोत। आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलनाचा चौथा दिवस, म्हणजे ज्या दिवशी आंदोलन पुकारलं काम बंद त्यासाठी चौथा दिवस आणि 17 तारखेला एक दिवस लाक्षणिक होतं। त्यामुळे आजचा 5वा दिवस असं म्हणता येईल आपल्याला। या सगळ्या नर्सेस आपल्या मागण्यांवर ठाम आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे, काम बंद आंदोलन कंटिन्यू करणार असा इशारा या नर्सेसने दिला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।